लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की आता संतोषने जयंतला एकट्यामध्ये बोलताना बघितलेलं असतं. त्याला आता कळलेलं आहे का हा जयंत पूर्ण वेडा आहे, तो स्वतःशीच बोलत आहे. आपण इथे सेफ नाही आहोत, घरातल्यांनी आपल्याला फसवलं आहे आणि आपल्याला इथे बळीचा बकरा बनवलेला आहे. तो व्यंकी जर इथे असता तर आपण त्या व्यंकीला ह्या असल्या कामांना पाठवून दिलेलं असतं. आपण आता या जयंतच्या घरातून लवकरात लवकर सुटका करायला पाहिजे असं म्हणून तो आता सिद्धूला फोन करतो. तो सिद्धूला म्हणतो की भावना जवळ नाही आहे ना. त्यानंतर संतोष म्हणतो की अरे सिद्धू, तू लवकर ये आणि मला या जयंतपासून वाचव, कारण की हा जयंत काही साधा सुद्धा माणूस नाही आहे, तो ठार वेडा झालेला आहे. जान्हवी गेल्यापासून वेडा झाला आहे का अगोदरच वेडा झाला आहे काय माहीत नाही. इथं माझा जीव नुसता टांगणीला लागलेला आहे. मला इथे राहणं अजिबात आवडत नाही आहे, माझा इथं जीव लागतच नाही. त्याच्यामुळं प्लीज सिद्धू, तू आजच्या आज ये आणि मला या जयंतपासून वाचव बाबा. तो जयंत आलेला आहे, प्लीज मी फोन ठेवतो असं म्हणून संतोष गडबडीने फोन ठेवतो. त्यानंतर आता आनंदीला बोर्डिंगला पाठवायचं असतं, त्याच्यामुळे सिद्धू दुसऱ्या दिवशी संतोषकडे जाणार असतो. तिथे गेल्यावर मात्र संतोष आता जयंतची सगळी कारस्थानं उघड करणार आहे आणि ती सुद्धा पुराव्यांसहित सादर करणार आहे. आणि मग सिद्धू आता जयंतच्या बाबतीत कोणता निर्णय घेईल हे पाहणं खूप रंजक ठरेल. इकडे आता लक्ष्मी आजीजवळ येऊन सांगत असते की तुमची लाडकी जानू तुम्हाला सोडून गेलेली आहे, मला आता तुमची गरज आहे, तर सासूबाई प्लीज शुद्धीवर या, प्लीज उठा. असं म्हटल्याबरोबर आता आजी शुद्धीवर येणार आहे आणि जयंतच्या काळ्या कारस्थानाचा सगळा पाढा ती आता लक्ष्मी पुढे वाचणार आहे. आणि हे ऐकून लक्ष्मीला खूप मोठा धक्का बसणार आहे की आजीला सुद्धा मारण्याचा प्रयत्न या जयंतनीच केलेला असतो.